आजकाल बरेचसे कपल्स प्लॅनिंग करतात की आपल्याला सध्या प्रेग्नन्सी नको, 1 वर्ष 2 वर्ष, मग त्यानंतर ते संबंध ठेवायला लागतात आणि प्लॅनिंग करतात की आता आपल्याला बेबी पाहिजे. आणि सुरुवातीत 3-4 महिने संबंध ठेवल्यानंतरच एकदम डिप्रेशनमध्ये चालल्या जातात की आपल्याला अजून बेबी होत नाही, आपण इतके दिवस झालो बेबी प्लॅन करतोय. असं करता करता एखादं वर्ष निघून जातं आणि मग ते बिलकुल फार पॅनिक होऊन जातात आणि डिप्रेशनमध्ये चालले जातात. आणि घरचेही टोमणे मारायला लागतात की बाबा 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तुमच्या लग्नाला, बेबी कधी होणार. त्यामुळे ते फार डिप्रेशनमध्ये जातात. तर बिलकुल डिप्रेशनमध्ये जाऊ नका, कारण की जोपर्यंत तुम्ही ओव्युलेशन स्टेजमध्ये संबंध ठेवणार नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहणार नाही. आणि ओव्युलेशन होतं कधी, ज्या स्त्रियांचे पिरियड्स रेग्युलर आहे त्यांना 13व्या ते 17व्या दिवसाच्या मध्ये ओव्युलेशन होतं. आणि ओव्युलेशन कळतं कसं, तर ज्या स्त्रियांना ओव्युलेशन होत आहे त्यांच्या ओटीपोटामध्ये ज्या साईडचा ओम फुटणार आहे त्या साईडला बारीक बारीक दुखायला लागतं, शरीराला टेम्परेचर येतं, कारण हार्मोनल चेंजेस होतात. आणि बऱ्याचशा स्त्रियांना ब्रेस्ट टेंडरनेस होतं, मूड स्विंग्स होतात, एकदम खुश मूड होतो. आणि बऱ्याचशा स्त्रियांना संबंध ठेवण्याची इच्छा होते. बऱ्याचशा स्त्रियांना अंगावरून स्टिकी डिस्चार्ज व्हायला लागतो. त्या दिवशी समजा की आज ओव्युलेशन होणार आहे. आणि ज्या स्त्रियांना पिरियड रेग्युलर असून संबंध व्यवस्थित ठेवून सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण बऱ्याचशा स्त्रियांमध्ये अनओव्युलेटरी मेन्सेस येतात, म्हणजे ओव्युलेशन होतच नाही पण मेन्सेस रेग्युलर येतात. आणि ज्या स्त्रियांना इरेग्युलर पिरियड्स आहे तर त्यांना जर असे सिम्पटम दिसत असेल, जसं शरीराचं टेम्परेचर वाढत असेल, पोटात दुखत असेल, संबंध ठेवण्याची इच्छा होत असेल, तर त्या दिवशी समजा ओव्युलेशन आहे तर त्या दिवशी संबंध ठेवा, नक्कीच प्रेग्नन्सी राहील.